सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। आज लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाला 2 नवे आयुक्त मिळाल्यामुळे देशात निवडणुकींचा कार्यक्रम आता लावण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। आज हे दोन्ही नवे निवडणूक आयुक्त पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यामुळे आज निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। अधिकची माहिती आपल्याला दिल्लीमधून प्रमोद जगताप देत आहेत। प्रमोद, आज लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। किती वाजता पत्रकार परिषद होऊ शकते, काय अधिकचे अपडेट्स आहेत? ऋतुजा, अगदी बरोबर। ज्या क्षणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे तो क्षण म्हणजे निवडणुकीची घोषणा कधी होऊ शकते। काल आपल्याला माहिती अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी एक विधान केलं आणि त्यानंतर खरं तर आज आचारसंहिता लागू शकते की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। अजित पवार काल म्हणाले होते आज किंवा उद्या म्हणजे 14 किंवा 15 तारखेला आचारसंहितेची घोषणा होईल, त्यामुळे आज खरं तर आचारसंहितेची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। देशाला 2 नवे निवडणूक आयुक्त मिळालेले आहेत, ते आयुक्त आज पदभार स्वीकारणार आहेत, त्यामुळे आयुक्तांच्या पदभार स्विकारल्यानंतर लगेचच पत्रकार परिषदेची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, यापूर्वी जर आपण बघितलं तर 2014 साली असेल त्यावेळी 5 मार्चला आचारसंहितेची घोषणा झाली होती, 2019 साली 10 मार्चला घोषणा झाली होती, त्यामुळे यावर्षी 15 मार्चला म्हणजे आज आचारसंहितेची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसं झालं तर आजच निवडणूक आयोग पत्रकार परिषदेची औपचारिक घोषणा करू शकतं। पत्रकार परिषदेमध्ये हा सगळा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, त्यामुळे निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेते का याकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे। बघावं लागणार आहे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आजच होते का। ऋतुजा, त्यामुळे आज आचारसंहिता लागते का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद प्रमोद सविस्तर माहितीबद्दल।